नमस्कार. आज आम्ही सगळं पर्ली घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे. 31 मे मध्यरात्री तौहीद खान म्हणून एक युवकाची पर्ली शहरामध्ये निर्घृतपणे हत्या करण्यात आलेली आहे. त्याला जर तुम्ही त्यांचे फोटो वगैरे पाहिले तर तुमचंसुद्धा मन कवळेल त्या लोकांविरोधात. बीड शहरात ही मला वाटतं असं माझ्या म्हणजे माहितीस्तोर ही तिसरी घटना आहे. पहिली बीड शहरामध्ये संतोष देशमुख सरपंच देशमुख साहेबांचा हा खून झाला होता. दुसरी आपले हे दळवी एक होते आपल्या बीडमध्ये, त्यांची एक होती. आणि हे तौहीद खान आपल्या शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ही तिसरी अशी घटना आहे जी बीड शहराला काळिमा फसणारी आहे. ही घटना वारंवार बीड जिल्ह्यात होत आहे. हे आमच्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी हे शर्मनाक गोष्ट आहे. आपल्याला इथं कुठेतरी या अशा घटनांना रोख करण्यासाठी कडक कुठेतरी शासन करावं लागेल. यासाठी आम्ही सगळं मॅडमची भेट झाली. SP साहेब सुट्टीवर असल्यावर मॅडमची भेट झाली, मॅडमची भेट घेतली. आज आम्ही खूप 200-500 जणांचा ग्रुप घेऊन आज इथं येणार होतो, पण आम्हाला काल पोलिसांकडून SP साहेब मॅडमकडून आम्हाला इंटेन्शन भेटले की जमावबंदी असल्यामुळे तुम्ही 11 लोकांचाच डेलिगेशन इथं आणा. आज आम्ही सगळे इथं मिळून त्यांना निवेदन दिलं. आज जे तौहीद खान मर्डर केसमधले जे आरोपी आहे त्यांना कडक शासन व्हावा, भर चौकात कुठेतरी त्यांना दंड व्हावा. त्यांच्या घरावर नेहमीच बुलडोजर दुसरे चालतो, यांच्या घरावर बुलडोजर चालवावा. याच मागणीसाठी आज आम्ही इथं आलो होतो. आणि नक्कीच आम्हाला बीड जिल्ह्यातील सगळे लोकांनी जे मागणी केलेली आहे ती नक्कीच त्यांना न्याय भेटणार आहे. और आम्हाला पण अपेक्षा आहे की त्यांच्या घरावर बुलडोजर चालणार, त्यांना कडक शासन होणार. यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्नसुद्धा करणार आहोत. ही घटना इथं हे निवेदन दिला किंवा त्यांची भेट झाली असं इथं संपणार नाही. हे प्रकरण आम्ही शेवटपर्यंत नेणार आहे. जिथं कुठं या प्रकरणामध्ये आमच्या सगळ्यांची गरज भासेल आम्ही सगळे मिळून या प्रकरणाच्या त्यांच्या तौहीदच्या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहणार आहोत. एवढंच बोलतो मी. धन्यवाद.